नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एक विषय झाला काल, त्याबद्दल थोडंसं विश्लेषण करूशी वाटतंय. विषय पटला नाही. काल घरामध्ये निवांत होतो, बसलो होतो, घराच्या खिडकीमधून बाहेर बघत होतो, तर आमच्या इकडे पालिकेच्या कचरा गाडी येतात, घंटा गाडी बोलतो आपण त्याला. तर घंटा गाडी त्या नित्यनियमाने येत होती. जशी गाडी पुढे पुढे सरकते तशी सर्व घरातली लोक येतात, आपल्या घरामधला सर्व जो घन कचरा आहे तो कचरा त्याच्यामध्ये टाकतात, जशी कचऱ्याची गाडी पुढे सरकते. ही गोष्ट मी वरून बघत होतो मित्रांनो. जे स्वच्छता दूत आहेत त्यांचं काम असतं मित्रांनो, की बाबा ते कचरा योग्य पद्धतीने त्याचं वर्गीकरण करतात. सुका कचरा, ओला कचरा किंवा प्लास्टिकच्या काही बॅग्स वगैरे असतात, बॉटल्स असतात, त्याचं ते वर्गीकरण करत असतात. त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं, थोडा हात वगैरे त्याच्यामध्ये टाकावा लागतो. हे त्यांचं नित्यनियमाचं काम असतं आणि ही समाजाची सर्व स्वच्छता ते करतात. पण मित्रांनो, इव्हनिंगला काही लोक वॉकिंग करतात. तर असाच एक व्यक्ती, थोडा ज्येष्ठ होता, अराउंड 50 ते 55 वर्षाचा असू शकतो, कचऱ्याच्या गाडीच्या पाठून, घंटा गाडी पाठून तो वॉकिंग करत होता मित्रांनो. कचऱ्याची गाडी पुढे होती आणि तो पाठी होता. जसं जसं चालता चालता जशी कचऱ्याची गाडी पुढे आली तर त्याचं बिहेवियर थोडंसं बदललं आणि मी हे वरून नोटीस करत होतो. त्यांनी अक्षरशः आपल्या नाका तोंडावरती रुमाल ठेवला. ती घंटा गाडी पास होण्यासाठी तो वेगळ्या थपकून थपकून चालत होता आणि तिकडचे जे स्वच्छता दूत आहेत ते त्याचं वर्गीकरण करत होते कचऱ्याचं. ते थोडंसं दाबणं वगैरे, त्यांना कचरा व्यवस्थित बसवावा लागतो त्याच्यामध्ये. तर ही गोष्ट मी बघत होतो. पण ती व्यक्ती त्यांच्याकडे अशा पद्धतीने बघत होती, थोडंसं क्लेश वाटला. मित्रांनो, काम कोणतंच वाईट नसतं. सर्व काम आपापल्या पद्धतीने आपल्या जागेवरती चांगलेच आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्या त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असतो. त्याचं काम वेगळं असतं, त्याचं काम वेगळं असतं. स्वच्छता दूतांचं काम हे समाजाची क्लिनिंग करणं आहे, समाजामध्ये साफ स्वच्छता ठेवणं आहे, समाजाला निरोगी ठेवण्याचं काम ते करतात आणि या देशाचं फार महत्वाचं काम आहे स्वच्छता. हे गांधीजींचं स्वप्न होतं, ते पूर्ण करतात. पण काही लोक, त्यांची जी मानसिकता आहे ना मित्रांनो, फार वाईट वाटतं. ज्या पद्धतीने ती व्यक्ती, जसं त्यांचं बिहेवियर होतं, एक प्रकारे त्यांना डिमोटिवेट करण्यासारखं होतं मित्रांनो. आज जर ते त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतायत, आज त्यांची काही मजबुरी असेल, त्यांचं शिक्षण झालं नसेल, त्यांची मुलं भविष्यामध्ये शिकतील, चांगल्या पदावरती जातील. पण मित्रांनो, आपण समजदार आहोत. समजदार माणसांनी अशा पद्धतीने काही लोकांना डिमोटिवेट करणं किती योग्य आहे मित्रांनो. फार त्रास झाला त्या गोष्टीला बघून. तेही आपल्यासारखेच माणसं आहेत. समजा हे काम जर त्या लोकांनी करणं सोडून दिलं तर कोण करणार मित्रांनो? आपण करणार आहोत का? आणि काम कोणतंच चांगलं किंवा वाईट नसतं, सर्व काम आपापल्या ठिकाणी योग्य असतं. तर मित्रांनो, जे आपल्या समाजातील असे वर्ग आहेत, स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि त्यांना कोणतीही चुकीची हीन भावना न देता त्यांना मोटिवेट केलं पाहिजे मित्रांनो. तेही आपल्यासारखेच आहेत. काल थोडंसं वाईट वाटलं आणि हा विचार बोलत तुमच्याकडे पोहोचूया. कदाचित उद्या तुम्ही पण अशा पद्धतीची कोणती कृती करत असाल तर त्याच्यावरती तुम्हीही हा व्हिडिओ बघून कदाचित तुम्हाला काहीतरी त्यांच्याबद्दल आस्था वाटेल मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.